धन्यता सोनकांबळे। आपण पाहत आहात नागराज न्यूज। भारताच्या दणक्यामुळे पाकिस्तान कटोरा घेऊन जगभर भीक मागत आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांचा घणाघात। निलंगा तालुक्यातील गुराळे येथे करण्यात आले होते तिरंगा रॅलीचे आयोजन। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते गावातील सीमेवर सेवारत जवान, माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, सीमेवर लढत असलेल्या जवानाचे माता पिता यांचा शाल, श्रीफळ, फेटा, हार घालून सत्कार करण्यात आला। गावातील विद्यार्थी, माता भगिनी, तरुण वर्ग यांनी 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेऊन प्रत्येकाच्या हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देत रॅलीला सुरुवात केली। अत्यंत उत्साही वातावरणात राष्ट्रीय सण साजरे करतो। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी त्याच पद्धतीचे वातावरण संपूर्ण गावात तयार झालेले होतं। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करून भारत मातेच्या सीमेवर प्रसंगी प्राणाची आहुती देऊन या भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जवानाप्रती सन्मानाची भावना घेऊन पाकिस्तान कारण नसताना भारताला छेडलं, स्वतःचं कंबरडं मोडून घेतलं। सगळ्या जगात अशी फजिती झाली। आपल्या सैनिकाने असा प्रहार केला की पाकिस्तानचे पंतप्रधानापासून सैन्याच्या जनरलपर्यंत सगळ्यांनाच बंकरमध्ये लपून बसण्याची वेळ आली, असंही ते म्हणाले। बनवले युद्ध कैदी 93,000। हे युद्ध कोण जिंकलं? सैन्य दलानं जिंकलं। हे युद्ध कोण लढलं? मेत्रेसर सैन्य लढलं। परंतु आम्ही जिंकून सुद्धा हारलो। का हारलो? ताशकंदचा करार, शिमला करार आपल्याला अंगलट आला। रक्त आम्ही सांगलं, परंतु स्वार्थापोटी आमच्या राजकीय काही लोकांनी शिमला करार, ताशकंद करार करून आम्ही हारलो। जर त्या काळात हा करार झाला नसता, हे 2 करार झाले नसते, तर आज पीओके भारताच्या ताब्यात असता आणि पाकिस्तान वळवळ केलं नसतं। एवढी ताकद आपली होती। परंतु आजची परिस्थिती बदलली आहे। आज सैन्याला पूर्ण मुभा दिली आहे। जे काही निर्णय घ्यायचे ते सैन्याने घ्यायचे आणि म्हणून या देशाचे पंतप्रधान, या देशाचे संरक्षण मंत्री, या देशाचे गृहमंत्री, या देशाचे परराष्ट्र मंत्री, या देशातले तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख एवढे मजबूत आहेत की आता पाकिस्तानलाच नाही, चीनला, अमेरिकेला, बलाढ्य राष्ट्राला कळून चुकलंय आता भारत साधा राहिलेला नाही, साधा नाही। ज्या तुर्कीनं पाठवले